बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी राजकीय भेटीची। पार्थ पवार राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले। पार्थ पवार शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले। दोन्ही नेत्यांमध्ये 1 ते 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती मिळते। भेटीचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही, तर भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे। मात्र जवळपास 1 ते 1.5 तास ही चर्चा झाल्याची माहिती समोर येते। पार्थ पवार राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। शुभम, काय माहिती समोर येते या भेटी संदर्भात? प्रणिता, खरं तर पार्थ पवार आणि राज ठाकरे यांची सुमारे 1 ते 1.5 तास भेट झाल्याची माहिती समोर येत आहे। आणि ज्यावेळेस पार्थ पवार शिवतीर्थ जे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणावरून बाहेर जात असताना जे आहे तिकडचे दृश्य ही सध्या आपल्या हाती आणि बघू शकतो। पार्थ पवार हे स्वतः गाडीमध्ये बसलेले आहेत आणि राज ठाकरे यांच्या घराच्या बाहेर निघतानाची दृश्य जी आहेत ती सध्या समोर आलेली आहेत। नेमकं काय कारण आहे, कोणत्या कारणास्तव ही भेट झालेली आहे हे जरी कळलं नसलं तरी मात्र 1 ते 1.5 तासापेक्षा जास्त कालावधीची भेट झाल्याचं समजून येत आहे। साधारणतः पार्थ पवार हे 11:15 वाजताच्या सुमारास हे राज ठाकरे यांच्या घरी आले होते आणि 12:15 साडेबारा वाजताच्या दरम्यान पार्थ पवार हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरून निघालेले आहेत। त्यामुळे साधारणतः तासभराची ही भेट झालेली आहे। अनेक विषय जे आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत, त्याच्यामध्येच अजित पवार यांचं निधन देखील झालेलं आहे, त्याबद्दल देखील ही भेट झाल्याची चर्चा जी आहे ती देखील रंगून येत आहे। कुठेतरी रोहित पवार यांनी देखील भेट घेतली होती राज ठाकरे यांची आणि त्यानंतर आज पार्थ पवार हे देखील भेटलेले आहेत। एकीकडे पार्थ पवार आता खासदार देखील आहेत महाराष्ट्र राज्याचे आणि अशामध्येच ही भेट नेमकी कोणत्या कारणास्तव आहे हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। येणाऱ्या काळात याचं नेमकं कारण जे आहे ते स्पष्ट होताना दिसून येईल। पण पार्थ पवार यांनी आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जे आहे राज ठाकरे यांची सकाळी येऊन भेट घेतली आहे आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे की नेमकी काय कारण होतं की पार्थ पवार भेटायला आले आणि याच्यावरूनच राज ठाकरे आणि पार्थ पवार यांच्यामध्ये काय चर्चा झाली हा आता एक मोठा चर्चेचा विषय झालेला आहे। प्रणिता, शुभम, त्यामुळे आता या घडामोडींकडेही लक्ष आहे आणि काय चर्चा नेमकी झाली असावी त्या संदर्भातले तर्कवितर्क आता लावले जात आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।